आदित्य सर, तुम्ही आवरून घ्या पड्डीशी. नाही आणू शकलो मी पैसे. मी समजू शकते. तुम्ही नका ना काळजी करू. आणि तुमची बायको आहे ना तुमच्या सोबत. तुला सुखी ठेवायचं वचन दिलं मी तुला. मी काय करतो बघ ना यार. तुम्ही तुमचं वचन पाळताय सर. मी तुमच्या सोबत लई सुखात आहे. तुम्ही बसा इकडं. बसा बसा. आता परत एकदा डोळे बंद करा. पारू प्लीज म्हणलं ना. उघडू का? थांबा एक मिनिट. पारू काय करतेयस? सर एकच मिनिट. पारू उघडू का डोळे? घ्या. तू हे कसं बनवलंस? आदित्य सर, आज फार काही नाही केलंय जेवायला. एवढंच बनवू शकले. मला खात्री आहे की तू शेजाऱ्यांची मदत घेतली नसणार आहे. तरी यासाठी सामान कुठून आणलंस? कसं केलंस? आज चिमण्यांच्या वाटचे दाणे आपण खाल्लेत सर. म्हणजे तुम्ही प्या. घ्या. बापरे, किती भूक लागली मला. कधी एकदा हे गरम गरम जेवण असं हादडते असं झालं. सॉरी कधी एकदा हे गरम गरम जेवण जेवते असं झालंय मला. प्रिया, माझं ताट मला माझ्या रूम मध्ये आणून दे. प्रीतम, संपूर्ण कुटुंबानी एकत्र बसून जेवायचा असा नियम आहे आपल्या घरचा. करेक्ट आहे. संपूर्ण कुटुंबाने एकत्र जेवायचा असा नियम आहे ना. आहे संपूर्ण कुटुंब. हे जोपर्यंत दादा आणि पारू परत येत नाहीत ना, तोपर्यंत हे कुटुंब कधीच पूर्ण नाही होऊ शकत. प्रीतम, सगळेच दिवस सारखे नसतात. कधी उन्हाळा, पावसाळा, हिवाळा सगळे ऋतू येतात आणि म्हणून आयुष्य थांबत नाही. या अहिल्यादेवी किर्लोस्करनी तिचं आयुष्य शिस्त, नियम, प्रामाणिकपणावर उभं केलंय. आणि काहीही झालं तरी त्यात बदल होणार नाही. तू इतकी कठोर कशी काय असू शकतेस ग? दादाबद्दल काहीच वाटत नाही का ग तुला? काय करत असेल, कुठे असेल, किती दिवस झाले व्यवस्थित खाल्लं पण नसेल ग त्याने. असो, जोपर्यंत दादा या घरात परत येत नाही ना, तोपर्यंत मी पण व्यवस्थित जेवणार नाही. फक्त खिचडी खाणार आहे मी. प्रीतम, अरे काय नाही, म्हणजे खिचडी खाऊन पोट भरणार आहे का तुझं? नाही ना. आणि तसंही तुला खिचडी आवडतच नाही ना. तू कधी खाल्ली नाहीये. नाही म्हणजे खिचडीची टेस्ट तरी केली आहे का कधी? अचानक कसं खाणार? कसं? नाही, बरोबर आहे तुझं. मी कधीच खिचडी खाल्ली नाही, मला आवडत पण नाही ती. पण काय ना, आता गोष्टी विचित्र होत चालल्यात घरात. सगळंच नवीन नवीन होतंय नाही का. मग मी खिचडी खाल्ली तर काय प्रॉब्लेम आहे? प्रीतम, मी बघते. नवसत
आदित्य सर, माफ करा, मी आज तुम्हाला एवढंच खाऊ घालू शकले. अरू, वेडी आहेस का यार? उलट मी काही करू शकलो नाही, मी काही पैसे आणू शकलो नाही, तरी तू ही परिस्थिती किती छान निभावून नेतीयस. आकारा, तू खाल्लंस का? खाल्ले मगाशी. काय खोटं बोलतेस का? तर मी उपाशी आहे म्हटल्यावर तू काय खाणार नाही? सर तुम्ही खा. नाही खा. बस झाला. नाही. ठीक आहे सर. बस झाला. काय काय टाकलंयस? प्रीतम, तुम्ही का स्वतःला एवढा त्रास करून घेताय? त्रास नाही हा, शिक्षा आहे ही, मी स्वतःला केलेली. माझ्या दादा आणि वहिनीसाठी काहीच करू शकत नाहीये. म्हणजे मी इथे घरात बसून जेवायचं आणि ते तिकडे काय करत असतील, कसे राहत असतील, जेवले असतील की नाही हे पण माहित नाहीये मला. प्रिया, कसा राहणार आहे मी त्यांच्याशिवाय? प्रीतम, सांभाळा स्वतःला. तुम्हीच असे खचून गेला तर कसं चालेल? दादांनंतर तुम्हालाच सांभाळायचंय सगळं. तुम्ही असं हिम्मत हारून बसू नका. चला, त्या डोळे पुसा बघू. खाऊन घ्या थोडस. कोय फळा तम थोडस खा. अगं तू जेवायचं ना, तू का उठून आलीस? असं कसं जेवायचं? माझा नवरा जर इथे साधी खिचडी खाऊन दिवस काढणार असेल तर पंचपक्वानाचं ताट सुद्धा विषा समान आहे माझ्यासाठी. माझा नवरा जे खाणार तेच मी खाणार. ठीक आहे. दादा आणि पारू पण असेच एकत्र असतील ना? प्रीतम, त्या दोघांचंही खूप प्रेम आहे एकमेकांवर. ते कधीच एकमेकांची साथ नाही सोडणार. तुम्ही नका काळजी करू. ते दोघे पण असेच सोबत जेवत असतील.